आता आपण लातूर जिल्ह्यातील गौर या ठिकाणी आहोत. इकडे दिसते ती मांजरा नदी. मांजरा नदीनं पात्र बदललं आणि 1.5 महिन्यात जवळपास 7 वेळेस पूर आला. आणि पात्र बदलल्यामुळे गौर गावातील जवळपास 200 एकर शेतजमीन जी आहे त्या शेतजमिनीची अवस्था झाली आहे ती अशी. प्रत्येक ठिकाणी या शेतामध्ये जिकडं तिकडं तुम्हाला वाळू दिसते. आणि ही वाळू फक्त 2-3 एकरमध्ये नाही आहे तर 200 एकरमध्ये. आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न आहे. 2-3 दिवसापूर्वी पंचनाम्याला अधिकारी आले बरोबर. आणि या 1.5 महिन्यात कोणता अधिकारी इकडे फिरकले नाहीत, कोणी लोकप्रतिनिधी नाही आले. आणि पूर ओसरल्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर शेतकरी अक्षरशः महिन्याभरानंतर आपल्या शेतात आले आणि त्यांनी पाहिल्यानंतर इथं लक्षात आलं की सगळीकडे वाळू झालेली आहे. तुमचं शेत आहे इकडं जवळच. काय झालं होतं नेमकं? काय सोयाबीन पीक पेरलेलं होतं ते पुरानं पार ते पीक तर गेलंच गेलं वाहून. माती पण राहिली नाही आणि तिथं आणून वाळूचा ढीग केले. आता सगळं वाळवंट करून टाकले. शेताचं सगळं क्षेत्र समजा वाळवंट प्रदेश झालाय आमचा. बरं, मागच्या किती वर्षापासून नदीनं असं पात्र कधीच बदललं नव्हतं. पहिल्यांदाच झालंय. पहिलं पुरं येत होते पण इतकी नुकसान झाली नव्हती. बरं, किती दिवसांना आला रानात? 1 महिन्यानंतर. नाव तुमचं? गोपाळ नामदेव तावडे गौर. किती शेत गेलं तुमचं त्याच्यात? आमचं जवळपास 2.5 एकर जमीन पाण्यात गेलेली आहे. नाव काय तुमचं? संदीप सोपान जांभळदाणे. संदीप सर, काय झाले नेमकं तुमचं शेताचं? हे सतत पाऊस असल्यामुळं नदीला भरपूर पूर आल्यामुळं बघा इथून जी नदी मार्ग इथे शेत होतं मार्ग बदलला. जे बदलला की 200 एकर बसतोर सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. इथं नुसती वाळू आणि माती सगळी खडून नदीत गेली. सोयाबीन सगळं उपसून. काय नाव तुमचं? शुभम मोगळे. शुभम, काय झालं तुमच्या शेतात? किती एकर रान? 5 एकर. काय झालं? माती वाहून गेली, जमीन टणक झाली. आता 2 वर्ष पीक कसलंच येत नाही मध्ये. आता नुकसान भरपाई तर सरकार देणार आहे पण रान नीट करायला 2 वर्ष जाणार. नाही, रानच नीट होत नाही ना, एवढी जमीन टणक झाली आहे. काय नाव सर? विठ्ठल पंढरी देशमुख. नवरी, काय झाले शेतात? शेतात काय माती गेली, वाळू आली. तुटपुटच्या मदतीने सरकार दिलं आहे. त्या सरकारच्या मदतीने आम्हाला काहीच फरक बी पडणार नाही. आणि आमच्या शेतातले पूर्ण पुरानं ऊस गेला, सोयाबीन गेलं, जमिनीमध्ये काहीच राहिलं नाही. आणि गेले माझं वय 42 वर्ष. 42 वर्षात अद्याप असा पाऊस झालेला नव्हता. लगट 7 वेळेस पूर आलेला आहे. ह्या पुरामधून माती तर पूर्णच गेली. पण आत्तापर्यंत बी झालं तर पंचनामे कुठं अद्याप झालेले नाहीत. मग जे काही अधिकारी वर्ग आला फक्त वरील तोंडी बघूनच गेली. जे काही आमदार खासदार त्यांनी पण आलेले नाहीत. गावाला म्हणाल तशी मदत पण मिळालेली नाही. काय नाव सरकार तुमचं? मधुकर देशपांडे. देशपांडे साहेब. हा. किती दिवसांना अधिकारी आले पंचनाम्याला? 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर. बर, किती फोन केला? फोन लावला तरी कोणी यायला तयार नाही ना. बर, येऊन काय पंचनामा केली? काय भाऊ पाहून गेलेत म्हणून नुसतं. किती एकर रान आहे तुमचं? 5 एकर आहे. काय झाले? काय गेले पाण्यानं सर्व. काय काय होतं? काय सोयाबीन होता, ऊस होता, सगळंच गेलं. सगळं जमीन करून. हो, करून. किती दिवसानंतर आला रानात? 1.5 महिन्यानंतर आले. 1.5 महिन्यानंतर. हो, तुमचं तर शेत बघितलंय, पाणीच पाणी सगळं ऊसात. पाणीच पाणी. किती एकर ऊस होता आणि किती दिवसापासून पाणी? कमीत कमी 1.5 महिन्याच्या पुढून पाणी आहे. आणि 7 वेळेस पूर येऊन गेला इथं. आणि जमीन अक्षरशः आता त्या ऊसामध्ये जर मी गेलो जसं जाईल तसंच खोली वाढत जाते. म्हणजे आता ते आता पाणी हटल्यानंतर कळेल ती किती खोल आहे. तुमचं शेत एक तर अगोदर लावून आलाय खाली. लवणाला म्हणजे असं बरोबर होतं पण पूर्ण माती घेऊन गेली. माती ऊस बेपत्ताच आहे. एवढा प्रभाव एवढ्या स्पीड मध्ये होता की काहीच राहिलं नाही तिथं. 3 एकर ऊसात पाणीच पाणी. अजून पाणी हटलं नाही? जवळपास अजून ती पाणी हटायला महिना जाईल. 1 महिना. कारण वरून वड्याचे प्रभाव चालूच आहेत. ते काही बंद होणार नाही. विहिरीची पाजरी चालूच आहेत. आणि ती जमीन 4-5 फूट खोल 3-4 फूट आरामशीर गेले. त्याच्यामुळे ती पूर्ण पाणी तिथंच येणार. असं झालंय. काय नाव साहेब तुमचं? अरुण माधवगिरी. महाराज, काय झालं? काय हो का शेतात नदी पहिले काय कधी हे झालं? तुमचं रान किती काय झाले? कुठे काय हो का हे सगळं रान असं झाले. तुमचंच आहे का? हे आपलंच रान आहे तो भरलेला. म्हणजे ओपनिंगचं रान तुमचंच आहे? म्हणजे नदीचे तुमच्याच रानामध्ये नदीनं प्रवाहाची प्रवासावर केला. कशामुळे झाला? आता कशामुळे झाला? आता नदीला फुल पूर आला.
आणि गेलं 5-7 वेळेस पाणी नदीला आलं. बर. 1.5 महिन्याला शेताला आज आलो आम्ही बघायला. मध्ये दीड- साहेब आले तर वरून तिकडून गेले महालक्ष्मीपासून आलं ना लक्ष्मीपासून. हं. लक्ष्मी आज आलेले आम्ही शेताला. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर नाही केला. किती अधिकाऱ्याला फोन केला आधी काय गावातच बोललो ना साहेबाला. इकडे कोणी फिरकलं नाही. नाही नाही आले तिथून वरून गेले चिकून म्हणून. काय ना साहेब तुमचं किरवा रामराव सावंत. काय झालं सावंत साहेब काय सांगायला कळणाच गेली मला. कसं काय हो? कसं काय म्हणजे काही राहिलाच नाही. सारं वाळवंटच होऊन गेले. किती एकर रान वाळून 5 एकर रान. किती एकर टोटल 5 एकर जमीन आहे आपल्याला. 5 एकर हा. 5च्या 5च्या आता येताना आमच्या शेतात उरलो तुम्ही. हा त्या तिकडून हा त्या सगळं कोपऱ्यातून वाळू. वाळूच. म्हणजे नदीपासून अर्धा किलोमीटर पेक्षा एक- अधिक लांब आहे शेत तुमचं. 1 किलोमीटरच्या अर्धा किलोमीटरचा आंब्यापासून आलो का ना त्या हा. आंब्यापासून आमच्या शेतातून चालून नीट असं. बरं, आता रानाला यायला मार्ग पण नाही. का मार्ग म्हणजे काय सुधारायचं ना साहेब आम्हाला काही. का करावं आणि किती वर्ष पीक येत नाही ते काही कळाय मार्ग नाही. तुम्ही बैठलोच की. आता एक बघा की संपूर्ण 200 एकर मध्ये परिस्थिती अशी आहे सगळीकडे वाळूच वाळू. आता ही वाळू साफ कशी करायची, रानं नीट कधी करायची आणि त्यानंतर शेती कधी करायची, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यासमोर आहेत. काहींची शेती 1.5 एकर आहे, 2 एकर आहे, 2.5 एकर आहे. शेती हेच उत्पन्नाचं साधन आहे आणि जिल्ह्यातली 6 लाख हेक्टर खरीपाचं जे क्षेत्र आहे त्याच्यापैकी 90% क्षेत्र हे बाधित आहे. आणि त्यातही सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालंय की ज्यांची शेत जमीन ही नदीच्या काठची आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की नदीनं प्रचंड प्रवाह असल्या कारणानं तिचा प्रवाह बदलला आणि नदी आजूबाजूच्या शेतामध्ये गेली आहे. गौर या ठिकाणी 200 एकरपेक्षा अधिक शेत जमिनीमध्ये सर्वत्र वाळू आहे. आता या शेतकऱ्यांना वेगळे निकष सरकार देणार पण आहे. मात्र पैसा जरी आला तरी हे रान नीट करायला 2 पेक्षा अधिक वर्ष लागतील आणि त्यानंतर त्यांची शेती सुरळीत होईल. पण पुन्हा अशी आपदा येऊ नये यासाठी या नदीनं जिथून प्रवाह बदललेला आहे त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली तर नदीचा मूळ प्रवाह शाबूत राहील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीही. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, गौर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.